नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण देसी पास्ता घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे मालवणी, 1 चमचा पास्ता मसाला घेतलेला आहे, 2 टोमॅटो असे चिरून घेतलेले आहेत, मेयोनेज घेतलेले आहे, कढीपत्ता, हळद, किचन किंग मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर, 3 ते 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, पास्ता सॉस घेतलेला आहे, अर्धा वाटी दही आणि चवीनुसार मीठ घेतले। सर्वप्रथम आपण आता पास्ता बॉईल करून घेणार आहोत। इकडे मी याच्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि तेल घातलेला आहे। असं बॉईल करून घ्यायचं आहे। बघू शकता आपला पास्ता बॉईल झालेला आहे, बघू शकता तुम्ही। चला तर देसी पास्ता बनवायला सुरुवात करूया। इकडे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत, मग लसूण घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये, मग कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत, मग परत परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार, म्हणजे टोमॅटो मऊसूद व्हायला। मग असं परत परतवून घ्यायचं आहे, मग झाकण लावून ह्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे। आपला टोमॅटो पण नरम झालेला आहे मऊसूद, बघू शकता तुम्ही। आपण आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत 2, मग असं परत परतवून घ्यायचं आहे। मग मसाले घालून घेणार आहोत, लाल तिखट मसाला मालवणी, मग पास्ता मसाला घालून घ्यायचा आहे, किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे, हळद घालून घ्यायची आहे याच्यामध्ये। मग परत चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण परतवून घेणार आहोत। चांगले मसाले भाजले गेले पाहिजेत, असं परतवून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण 2 चमचे दही घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण आता पास्ता सॉस घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये, मग परतवून घ्यायचं आहे। मग मेयोनीज घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये, परत परतवून घ्यायचं आहे। बघू शकता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे मस्तपैकी अगदी। मग आपण ह्याच्यामध्ये जो बॉईल केलेला आहे पास्ता तो घालून घेणार आहोत, मग असं परतवून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 2 मिनिटं। आपला देसी पास्ता तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही पण नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा, खायला खूप छान लागते। माझी ही देसी पास्ता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।